नमस्कार. आयोगाने खूप म्हणजे काल आपण आपल्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये सांगितलंच होतं की 4 तारखेला एक्झाम डिक्लेअर होणार आहे. म्हणजे काल काल संध्याकाळीच मी बॅच मध्ये सांगितलं होतं की मुलांना उद्यापर्यंत येऊ शकतं आणि 4 तारीख ही फिक्स आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यासाला तयारीला लागा. हे काल मी बॅच मध्ये सांगितलेलं होतं. तर आता तुमचे काही बेसिक प्रश्न, तुमचे प्रश्न येण्याच्या अगोदर मी काही प्रश्न काढलेले आहेत जे मला स्वतःला, मी कंबाईनचा अभ्यास करताना किंवा एक्झामची डेट म्हणजे कोणतीही डेट डिक्लेअर झाली अचानक की ते पडलेले प्रश्न आहेत. आता फक्त 30 दिवस आहेत, काय करू? 30 दिवस आहेत, काय करू? त्याचा प्लॅन, विषय आणि टॉपिक कोणते करायला हवे, त्यासाठी किती टार्गेट असायला हवं, ते आपल्या फास्ट ट्रॅक बॅचच्या मुलांना तर आहेच माहिती, तुम्हाला पण सांगणार आहे. त्याच्यासाठी 3 फोटो आहेत, त्या मी ग्रुपवरती आपल्या चॅनलवरती शेअर करेन आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला एक 10 मिनिटामध्ये देईल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, एक्झाम डेट आली तर माझं सगळं वाचलेलं विसरल्यासारखं वाटत आहे. प्रत्येकाला तसंच होतं. हे तर सोडा, तुम्ही अचानक जर 8 दिवस पेपर आला, म्हणजे तुम्हाला 4 तारखेला शनिवारी पेपर आहे, 4 तारखेला, आणि तुम्हाला जर त्या आठवड्यातल्या सोमवारी विचारलं की बाबा राष्ट्रपतींचं कलम सांग, तर ते कलम अचानक विसरतं, आठवत नाही. त्याच्यामुळं शेवटच्या आठवड्यात मुलं डिस्कशन करत नाहीत. त्याची स्ट्रॅटेजीच असते, डिस्कशन करत नाहीत. तर ह्या बाबी आहेत. तुमचा अभ्यास प्रत्येकाचा झालेला आहे, कारण 2-3 महिन्यापासून आपल्याला पूर्ण जोमानं चालू होतं सगळं वातावरण निर्मिती की एक्झाम होणार आहे. आणि आता कोरोना नॉर्मल झाल्यास, म्हणजे नॉर्मल कंडिशन आलेली आहे कोरोनाची, तशा बाबी विचार केला तर. आणि सध्या एक्झाम होणार हे फिक्स झालं आणि तुम्हाला फक्त 30 दिवस दिलेले आहेत. मी बॅच मध्ये पण मुलांना सांगितलं होतं आणि आपले ओपन टू ऑल लेक्चर होते करंट अफेअर्सचे वगैरे, त्यामध्ये सुद्धा मी सगळ्यांना सांगितलं होतं की आयोग तुम्हाला मॅक्झिमम 35 ते 40 दिवस देईल. तो सुद्धा त्यांनी म्हणजे आपला विचार सुद्धा कॅन्सल करून टाकला, 30 दिवसातच त्यांनी घेऊन टाकला. आणि दुसरी पण मी बॅच मध्ये सांगितलं होतं पोरांना की तुम्ही असं विचार करू नका की रविवारी 4 तारखेला SSC ची एक्झाम आहे, नेट आहे, CET आहे, असल्या गोष्टी नाही. ते शनिवारी पण घेऊ शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही शनिवारी घ्यायला. सध्या शाळा सगळ्या बंद आहेत त्याच्यामुळं, आणि शनिवार रविवारी सरकारी गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण सुट्टी असते, कारण स्टाफ अवेलेबल होऊ शकतो, त्याच्यामुळे ते केव्हाही एक्झाम घेऊ शकतात. तशाच पद्धतीनं आयोगाने 4 सप्टेंबर तारीख डिक्लेअर केली. आणि तुम्हाला आता एक्झाम तुमचं आतापर्यंत सगळं वाचलेलं आहे, तुमचं वाचलेलं आहे ते आठवतंय तुम्हाला. फक्त तुमच्याकडे 30 दिवस आहेत. 30 दिवसामध्ये जे तुम्ही आतापर्यंत वाचलेलं आहे त्या 2 रीडिंग झाल्या पाहिजेत, हे टार्गेट ठेवा. 2 रीडिंग झाल्या पाहिजेत, हे टार्गेट ठेवा. ते कशा करायच्या, ते सेल्फ प्लॅन असायला हवा. आणि तो कोणते कोणते टॉपिक तुम्ही जास्त फोकस दिले पाहिजे ते मी तुम्हाला, हे साधे जे प्रश्न आहेत यांचं झाल्यानंतर तो पॉइंट मी फोटो शेअर करेन आणि त्याच्यावरती तुम्हाला सांगेन. आता काय वाचू, होईल का वाचणं? आता गावात आहे, पुण्याला गेलं पाहिजे का? मला पडलेला प्रश्न की मग आता काय काय वाचू मी. माझं पॉलिटी राहिलंय, मी थोडंच वाचलं होतं, माझी स्पीड कमी आलती. इकॉनॉमिक्सचे माझे थोडेच चॅप्टर झालेत, वाचायला चालू केलं होतं, एक्झाम डिक्लेअर झाली. जिओग्राफी तर आणखी वाचायलाच नाही, एवढं मोठं पुस्तक आहे, कसं करू? प्रश्न सोडवू का? टेस्ट सिरीज देऊ का? ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला फक्त एकच आहे की तुम्ही फक्त आणि फक्त 30 दिवस, खूप आहेत 30 दिवस, म्हणजे काय कमी कमी नाहीत. 30 दिवसाचा जर प्रत्येक दिवसाला तुम्ही 8 तास जरी अभ्यास केला तर 8 त्रिक 24, म्हणजे 240 तास होतात. 240 तास म्हणजे खूप आणि खूप मोठी बाब आहे. 240 तासामध्ये तुम्हाला पूर्ण पुस्तकं, लक्ष्मीकांत वगैरे असे पुस्तकं पण वाचून होतात. त्याच्यामुळे जास्त पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. तुमच्यासोबत आम्ही आहोतच. आणि तुम्हाला जे चालू घडामोडीचे वगैरे लेक्चर असतील, ओपन टू ऑल असतील, ते 1-2 तासामध्ये महत्वाचे चालू घडामोडी रेकॉर्डिंगच्या स्वरूपात फास्ट ट्रॅक बॅचच्या मुलांना दिलं जाईल, पण तुम्हाला पण ते ओपन टू ऑलच्या स्वरूपात दिलं जाईल. आणि आता काय वाचू, गावात आहे, पुण्याला यावं लागेल का? असं काहीही करू नका. तुम्ही जिथं आहात, जिथं तुम्हाला कम्फर्टेबल आहे सध्या, जे तुम्ही गावात आहात आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, तुमचा 8 तास अभ्यास होतोय, तर फुल कॉन्सन्ट्रेशन 8 तास अभ्यास करा. आणि आता सध्या करंटच्या मागे लागू नका. तुमचे 2-2, 3-3 दिवसाचे प्लॅन बनवा विषयाचे. 2 दिवसामध्ये एक विषय संपला पाहिजे असं टार्गेट ठेवून आता सध्या जिथे आहात तिथनं अभ्यास करा. टेस्ट सिरीज सोडवायची की नाही, प्रश्न पडलेला आहे. टेस्ट सिरीज सोडवायची का नाही? तुमचे जर आतापर्यंत जर 2-2 रीडिंग झालेले असतील, तुमची स्वतःची बुक लिस्ट तयार आहे, त्या बुक लिस्ट तुमच्या वाचून झालेल्या आहेत आणि तुम्हाला स्पीड मेंटेन करायची आहे. माझं प्रत्येकाला सांगणं आहे,
फास्ट ट्रॅक आणि कंबाईन मेंटरशिप बॅचच्या मुलांना सांगेल की तुमच्या 2 दिवसाला एक जिथे अवेलेबल होईल, ज्या क्लासची अवेलेबल होईल ते ग्रुपवरती शेअर करून तुम्हाला टेस्ट सोडवल्या जातील. त्याचे मार्क चेक करायचं हे काही महत्वाचं नाही. कारण आपल्याला 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायची सवय झाली पाहिजे. आपली 2 वर्षापासून सवय बंद आहे. म्हणजे मार्च 2020 पासून, म्हणजे आता 1.5 वर्ष झालं आपण 100 प्रश्न सोडवायचे आयोगाचे आपली सवय मोडलेली आहे. 1 वर्ष झालं. परीक्षेत अचानक तितके प्रश्न म्हणजे 1 तासामध्ये सोडवायला थोडं प्रॉब्लेम येईल. तितकी स्पीड मॅच होणार नाही. आणि काय चुकलं, किती मार्क येतात टेस्ट सिरीज मध्ये ह्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. लोकांच्या टेस्ट सिरीज आणि आयोगाची पेपर याच्यामध्ये खूप म्हणजे खूप फरक असतो. इथले टेस्ट सिरीज असतात त्या त्यांनी चुकवायचं कसं हे बघून तयार केलेलं असतं. आयोगाचं ते नसतं, ते स्क्रीनिंग टेस्ट असते. त्यांना सगळे विषय व्यवस्थित म्हणजे 1 सेंटेन्स पण असतात, लेंदी पण क्वेश्चन असतात, म्हणजे सगळं व्यवस्थित फ्रेम केलेलं असतं. इथं तुम्ही जर टेस्ट सिरीज बघितल्यात लोकल म्हणजे इथल्या पुण्यात वगैरे जिथं तयार होतात त्या टेस्ट सिरीज म्हणजे एक एक ते लेंदी विचारतात. म्हणजे 4 स्टेटमेंट त्याचं अ ब क ड बरोबर. त्याचा फायदा एक होतो त्या टेस्ट सिरीजचा, तुम्हाला डाटा भेटतो आणि तुमचा प्रश्न चुकला की तो आयोगात जर चुकून प्रश्न आला तर तो चुकत नाही. हे पहिली बाब. आणि तुम्हाला असे लेंदी 100 प्रश्न 1 तासामध्ये सोडायची सवय लागते आणि प्रश्नपत्रिका सोडायची भीती मरून जाते. आणि आयोगामध्ये तुम्ही नॉर्मल जाता. तुम्ही कमीत कमी 10 तरी टेस्ट सोडायला हव्या. 1 तासाला 1 टेस्ट लावून 10 दिवसामध्ये 10 टेस्ट. तुम्ही त्या मार्क किती आले हे बघू नका शेवटी तर 20 तारखेच्या नंतर. परंतु तुम्ही 100 प्रश्न सोडवायला म्हणजे तुमची मेंटल स्टॅबिलिटी तितकी असेल की तुम्हाला काहीही फरक पडत नाही. 30 मार्क आले काय इथल्या लोकल टेस्टमध्ये आणि 70 मार्क आले काय, तुम्ही तितकंच नॉर्मल असता. अशा विद्यार्थ्यांनी कमीत कमी 15 आणि 10 ते 15 ह्या रेंजमध्ये प्रश्नपत्रिका सोडवा. कारण तुम्हाला 100 प्रश्न सोडवण्याचं खूप फायदा होईल. त्याच्यानंतर पुढचं आहे चालू घडामोडीसाठी काय काय वाचायला हवं. हे खूप प्रश्न पडलेला आहे मुलांना. एक अंदाज सांगतो की तुम्ही 20चं जास्तीत जास्त टार्गेट ठेवा आणि 19च्या जस्ट वाचून जा. 20च्या जास्त अभ्यास करा. कारण गेल्या लॉकडाऊनच्या अगोदर जेव्हा आपली म्हणजे 2020 मध्ये आपण फॉर्म भरलेले होते त्यावेळेस पेपर काही तयार झालेले नव्हते लॉकडाऊन मध्ये. सेकंड लॉकडाऊन मध्ये पेपर तयार झालेले आहेत. त्याच्यामुळं म्हणजे माझा अंदाज आहे तो, मी काय फिक्स सांगत नाही. त्याच्यामुळे तुम्ही 2020च्या जानेवारी ते डिसेंबर 2020 जास्त अभ्यास करा इयरबुक आणि 2019च्या तुम्ही रिव्हिजन टाईप मध्ये पहा. हे झालं करंट अफेअर्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर राज्यसेवा स्कोर 200 प्लस आहे. मग आता कंबाईन की राज्यसेवा, तर हा प्रश्न नॉर्मली सगळ्यांना असेल. ज्यांचा स्कोर चांगला आहे राज्यसेवेचा तर त्या मुलांना सांगणं आहे की तुमच्याकडे फक्त 30 दिवस आहेत. 30 दिवसामध्ये तुम्ही रिव्हिजन टाईप मध्ये कोर पार्ट पूर्ण करा. जो मी चॅनलवरती आपल्या कोणते टॉपिक करायचे आहेत त्याचं पार्ट शेअर करणार आहे. त्याच्यामधले तुम्ही सगळे टॉपिक कव्हर करा. तुम्हाला तो फायदा होईल. आणि राज्यसेवेचा तुमचा इकडे 200 आहे. राज्यसेवा प्री पण पास झालात, तुम्हाला कंबाईन जर प्री आणखी 60 मार्क जर आले कंबाईनच्या प्री मध्ये तर तुमचा कॉन्फिडन्स इतका बूस्ट होतो की तुम्ही राज्यसेवेची मेन्सचा अभ्यास म्हणजे एक पोस्ट होल्डर टाईप करायला लागतं. तुम्हाला जास्त टेन्शन येत नाही परीक्षेचं. कारण तुम्हाला माहित आहे की मी कंबाईनच्या मेन्सला आहे तिन्ही पण, आणि मी कोणतीही इतका राज्यसेवेचा अभ्यास केल्यानंतर कंबाईनची कोणतीही मेन्स मी असंच ओढवून घेऊन जाईल. म्हणजे तुम्ही एकदम फ्लो मध्ये राहता. तुम्हाला इकडे 60 मार्क आले ना तर राज्यसेवेला तुम्ही 450 मार्काचे स्टुडंट बनता. कारण तुमचा कॉन्फिडन्स इतका येतो. आणि ह्या राज्यसेवेचा इतका मोठ्या अभ्यासाचा फायदा कंबाईनच्या मेन्सला इतका होतो तुम्हाला की तुमच्या एकाच वर्षी 2-2, 3-3 पोस्ट निघून जातात. तर त्याच्यासाठी तुम्हाला कंबाईनला आता मार्क आले पाहिजे. तुम्ही म्हणजे राज्यसेवा मुख्यच्या अगोदर तुम्ही स्वतःला चेक करून घेताय की तुमचा अभ्यास कोर महाराष्ट्राचा जो येतो तो चांगला झाला आहे की नाही. तुम्ही चेक करताय स्वतःला आयोगाच्या द्वारे. हे पहा आणि कंबाईनवर फोकस करा. तुमचे 250 जरी मार्क असले आणि तुम्हाला पोस्ट नसेल कोणती तर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करा. फक्त तुम्हाला 30 दिवस आहेत आणि काय वेगळं करायचं नाही. राज्यसेवेतलेच थोडे चॅप्टर आहेत जे कंबाईनच्या मेन प्रीला येतात आणि त्यातनं तुम्हाला इतका फायदा होणार आहे की तुम्ही कॉन्फिडंट असाल मेन्समध्ये राज्यसेवेच्या. त्यानंतर तुमचा खूप जोमाने अभ्यास होणार आहे. त्याच्यानंतर एमपीएससी प्रोफाईल अपडेट केली नाही मग हॉल तिकीट कसे भेटेल, तर प्रत्येकाने एमपीएससीची जे पोर्टल चेंज झालेलं आहे. महा ऑनलाईन वरती अगोदर पोर्टल होतं ते आता एमपीएससी ऑनलाईन असं नावानं आलेलं आहे. तर त्याच्यावरती तुम्ही फक्त फॉरगेट पासवर्ड म्हणून करायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन अगोदरच्या नावानं सगळं येणार आहे. मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल आणि तुमच्या ईमेल आयडी वरती
मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वरती ओटीपी येतो. त्या ओटीपी ऍड केला तर तुम्हाला ते तिकडे प्रोफाईल आपोआप अद्ययावत होते. ते सगळ्यांनी करून घ्या. आणि त्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येत असतील आयोगाचे तर फोन लावायच्या भानगडीत अजिबात पडू नका. तिथं एमपीएससीच्या साईटवर जी ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडीवर तुम्ही काहीही तुमच्या क्युरीज असेल तर ते सेंड करा. आयोगाकडनं सगळ्यात फास्ट ईमेलला रिप्लाय दिला जातो. त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील ते घेऊया आपण शेवटच्या सेशनला. आता पहिलं सेशन आहे आपण अभ्यास कसा करायचा, म्हणजे कोणते कोणते टॉपिक आवश्यक आहेत ते पॉइंट आपण पाहूया. जे हँड रेज करतायत ना प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते तुमचे प्रश्न ते मेसेज करा मला. तुम्ही मेसेज केला तर मी ते तिकडं पाहीन अवश्य आणि त्याचा मी रिप्लाय देईन. आता अगोदर मी आपल्या 30 दिवसाची स्ट्रॅटेजी आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत ते महत्वाचे मी शेअर करतोय. एक एक फोटो आपल्या चॅनलवरती असेल विषयावाईज. तो ऑलरेडी शेअर केलेलाच आहे, मी आणखी डबल शेअर करतोय तो. आता पहा, तुम्ही चॅनलवरती पाहू शकता कंबाईन प्री 2020 डेट आहे 4 सप्टेंबर 2021 शनिवारी आहे. एक लक्षात ठेवा शनिवार आहे. आणखी पण सांगतोय शनिवार तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता मी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेले आहेत जे तुम्हाला म्हणजे ज्यांचा अभ्यास झालेला जे राज्यसेवेचे हे असतील किंवा काय काय वाचू ह्याचं पण कन्फ्युजन असेल ना तर हे डोळ्यासमोर ठेवा टॉपिक आणि ते तुम्ही 2-2 दिवसामध्ये पहिल्या सुरू कंप्लीट करा. त्यानंतर एक एक दिवस तुमच्याकडे उरेल आणि त्याच्यानंतर ते रिव्हिजन करता येईल तुम्हाला. म्हणजे तुमच्या समोर काय कंप्लीट करायचं आहे. एखादा व्यक्ती म्हणजे मी स्वतः अभ्यास केलेला आहे अशा स्ट्रॅटेजी थ्रू तेच तुम्हाला शेअर करतोय. आता राज्यशास्त्र तुम्ही जो पुस्तक वाचताय म्हणजे जर राज्यसेवेचे मुलं असतील त्यांनी जर लक्ष्मीकांत वाचत असतील तर त्यांनी ते वाचावं आणि जे कंबाईन साठी कोळंबे सरांचं पुस्तक वाचताय त्यांनी ते वाचावं. फक्त त्यामधनं इतके टॉपिक तुम्हाला अगोदर कंप्लीट करायचे आहेत. राज्यघटना 10 क्वेश्चन येतात. तुम्हाला 15 टॉपिक मध्ये मी डिवाइड केलेला आहे. 15 टॉपिक तुम्हाला 2 दिवसामध्ये पार म्हणजे वाचून पूर्ण करायचे आहेत किंवा तुमचं रिव्हिजन करायचे आहेत. एक संविधानाची निर्मिती, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघराज्य आणि राज्यक्षेत्र, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटना दुरुस्ती, केंद्रीय कार्यकारी मंडळ त्याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ, महान्यायवादी आणि राज्य कार्यकारी मंडळ त्यामध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता राज्याचा ह्या बाबी. त्यानंतर संसद, राज्य विधानमंडळ, कॅग, निवडणूक आयोग, इतर संविधानिक जे संविधानामधले आयोग आहेत, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि आणीबाणी ह्या बाबी अगोदर करा. आणि फक्त तुमचं ज्या कंबाईनच्या ज्या पंचायत राजच्या ज्या हे आहेत आयोग आणि समित्या त्या तितक्या एक बार वाचून जा तुम्ही. त्याच्यापेक्षा जास्त करायची आवश्यकता नाही. 10 प्रश्न आहेत. तुमचा अभ्यास खूप चांगला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 9 किंवा 10 बरोबर येतात. आणि ह्याचे प्रश्न सोडवताना थोडं अन्नी, व, शिवाय, ओनली असे शब्द जे असतात राज्यशास्त्रामध्ये हे सगळे व्यवस्थित वाचा. परीक्षेला देताना कन्फ्यूज झालं नाही पाहिजे असं पहा. कारण अरे व लिहिलं होतं का. आता एक प्रश्न येतो, नॉर्मल प्रश्न असतो, स्पीड मध्ये आपण कसं सोडू म्हणजे चुकतो पहा. संसदेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. स्पीड असते, कंबाईनची स्पीड आहे, तुमच्याकडे 1च तास आहे आणि प्रश्न सोडवायचे स्पीड मध्ये. संसदेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. 1 नंबरला असतं अ मध्ये असतं लोकसभा, ब मध्ये असतं राज्यसभा, 3 क मध्ये असतं राज्यपाल आणि 4 क मध्ये असतं क ऑप्शन राष्ट्रपती असतं. मग तुम्ही काय करता अ आणि ब राज्यसभा आणि लोकसभा दिसतं आणि पहिला ऑप्शनच दिलेलं राहतं. पहिल्या ऑप्शन मध्ये अ आणि ब. मग आपण स्पीड असते ते स्पीड तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना पाठ आहे, तुमच्या नोट्स मध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक असतात आणि ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. हे तुमच्या प्रत्येक नोट्स मध्ये लिहून ठेवलेलं आहे, सगळ्या पुस्तकात आहे. परंतु तिथं स्पीड मॅटर करते आणि त्या स्पीडमुळं तुम्हाला प्रॉब्लेम आलेला असतो की तुमचं ते चुकतं. आपण म्हणजे मोस्टली तसं होतं. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी चुका करू नका आणि त्या लक्षात ठेवा. म्हणजे थोडी ब्रॉड थिंकिंग ठेवून प्रश्न सोडवा. आणि आयोगाचे पॉलिटीच्या बाबतीत 5 प्रश्न हे सिंगल लाईनर असतात आणि 5 प्रश्न हे लेंदी असतात. जे लेंदी असतात त्यांना फक्त वाचा, व्यवस्थित वाचा. जे तुम्हाला आतापर्यंत अभ्यासक्रमामध्ये असतील ते व्यवस्थित चेक करा आणि जे नवीन येते ते बरोबर समजून टिक करून या. परंतु तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. हे झालं राज्यशास्त्राच्या बाबतीत. बुकलिस्ट तुम्ही जे लक्ष्मीकांतचं वाचताय त्याच्यातनं हे खालचे टॉपिक करा. कोळंबे सरांच्या पुस्तक वाचताय त्याच्यातनं हे टॉपिक करा.
त्याच्या व्यतिरिक्त काही करायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर असंच एक पूर्ण राज्यशास्त्राचं वन डे सेशन जे खालील 15 टॉपिक आहेत ते 4 ते 5 तासामध्ये होतील, ओपन टू ऑल. हे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी घ्यायचा माझा प्लॅन आहे. वन डे 4 ते 5 तासामध्ये रिव्हिजन. त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक बॅचला तर असं एक एक विषयाचं शेवटी होणार आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन येणार आहेत आणि ठरलेले टॉपिक आहेत की त्याच्यावर रिपीट आणि जास्त क्वेश्चन येतात. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, 12 टॉपिक जास्त लक्षात ठेवायचे, हे 12 जे विभागून दिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे ऍडिशनल वाटतंय स्वतःला ते करा. परंतु अगोदर हे टॉपिक तुमचे ह्या 30 दिवसामध्ये अगोदर रिव्हिजन झाले पाहिजेत. पहिला आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पना, म्हणजे त्यामध्ये काय येतं, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, त्या बाबी जे दिलेले आहेत. जे तुम्ही जे पुस्तक वाचताय ना, कोळंबे सरांचं वाचताय त्यामधनं करा, किंवा तुम्ही देसले सरांचं वाचताय त्यामधनं तुम्ही हे टॉपिक अगोदर कम्प्लीट करा. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, सगळ्यात महत्वाचा दारिद्र्य आणि बेरोजगारी त्याच्या संबंधित योजनांचं फक्त डेट आणि त्याचा उद्देश इतका लक्षात ठेवायचा. जोड्या लावामध्ये किंवा त्याच्या काही उद्दिष्टाच्या बाबतीत येऊ शकतात. दारिद्र्याच्या सगळ्या कन्सेप्ट आणि दोन्ही समित्या, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती, त्याच्यानंतर बेरोजगारीच्या सगळ्या कन्सेप्ट आणि त्याच्यामध्ये मापनाची पद्धत, ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवायच्या. कारण बेरोजगारी आणि दारिद्र्य ह्या दोघांवर मिळून कमीत कमी 3 ते 4 प्रश्न येतात. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी, विकास आणि मानव विकास. मानव विकासाशी संबंधित जे HDI आहे, त्याच्यानंतर ISDI आहे, त्याच्यानंतर बहुआयामी जो निर्देशांक आहे, ते निर्देशांक फक्त त्याच्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता HDI मध्ये खूप वेळेस होतं, शिक्षण लिहिलं जातं आणि आयुर्मान लिहिलं जातं आणि खाली दरडोई उत्पन्नाच्या ऐवजी राष्ट्रीय उत्पन्न वगैरे असे शब्द देतात. ते तुम्ही थोडे लक्षात ठेवा की त्याचे ते 3 निकष आहेत HDI चे. त्याच्यामधलं एक सुरुवातीचं आहे आयुर्मान, बरोबर. त्याच्यानंतर खाली आहे शिक्षण. त्याच्यानंतर तिसरं आहे दरडोई उत्पन्न, तर त्याच्या दरडोई उत्पन्नाच्या ऐवजी राष्ट्रीय उत्पन्न देतात परीक्षेमध्ये. असं छोटी छोटी म्हणजे कंबाईनच्या परीक्षेमध्ये अशा चुका म्हणजे नॉर्मली करतात आयोगा थ्रू, की एक थोडं कन्फ्यूज करायचं. बाकी जास्त काही त्यांच्याकडनं म्हणजे असं जास्त हे होत नाही कन्फ्युजन, फक्त इतकं छोटं कन्फ्युजन करतात. आता पुढचं आहे टॉपिक राष्ट्रीय उत्पन्न झालं. त्याच्यानंतर आर्थिक व वित्तीय समावेशन, तिच्या संबंधित थोड्या योजना आहेत. वन टाइम मध्ये तुम्ही ते 10 ते 15 मध्ये रिवाइज करू शकता. RBI, व्यापारी बँका आणि सहकारी बँका एका वेळेसच करून टाकायचं. RBI मधले फक्त ते संख्यात्मक आणि गुणात्मक निकष वगैरे वाचलं ना, रेपो, रिव्हर्स रेपो आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय आहे ते डिटेल वाचत बसायचं नाही. रेपोवर जायचं, 1 मिनिटात आठवायचं की रेपो, रिव्हर्स रेपो आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय आहे. तुम्हाला वाचायला टाइम नाही तर तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे ते, बरोबर. त्याच्यानंतर व्यापारी बँका, असं डिटेल नाही की एक इसवी सन बघत बसायचं नाही. आता पहिली बँक कोणती, प्रांतिक बँका कोणत्या होत्या, मग त्या बँकांचं 1921 ला एकत्रित करून इम्पिरियल बँक झाली, ते तुम्हाला आठवायला पाहिजे. इम्पिरियल बँकेचं 1955 ला SBI झालं. कोणती समिती, गोरवाला समिती 1951. त्याच्यानंतर एक्झिम बँकेची स्थापना कोणता, नाबार्डची स्थापना कशासाठी, त्याच्यानंतर नाबार्डचं लॉंग फॉर्म, ते परीक्षेला असंच विचारतात, दुसरं काही येत नाही इतकं वेगळं, की लॉंग फॉर्म विचारतात. नाबार्डचं काय आहे लॉंग फॉर्म, खालची पलचं नॅशनलच्या जागी नॅशनल, ऍग्रिकल्चरच्या जागी वेगळं काहीतरी टाकतात आणि ते लॉंग फॉर्म करतात. तर ते नॅशनल हाऊसिंग बँकची स्थापना, त्याचं ट्रान्सफर कसं झालं, हे इतकंच विचारतात, जास्त डिटेल नाही. मग ते सगळं त्याच्यानंतर त्याच्यामधले बँकिंग सुविधेमधले अग्रणी बँक, त्याच्यानंतर एन नरसिंहन समिती, खालील काय उपाय, असं छोटे ते लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढचा आहे IMF, वर्ल्ड बँक आणि WTO. राज्यसेवेला WTOचे ते फ्लॅग वगैरे डिटेल विचारतात, परंतु कंबाईनला काय, IMF ची स्थापना, मुख्यालय, सध्याची सदस्य संख्या, अध्यक्ष, त्याच्यानंतर वर्ल्ड बँकची मुख्यालय, सदस्य संख्या, त्याचे अध्यक्ष, त्याच्या खिडक्या, जे सब म्हणजे पार्ट आहेत 5 समित्या, त्याच्यामध्ये भारत कोणत्या म्हणजे संस्थेचा सदस्य नाही, त्यातली खुली म्हणजे सगळ्या गरीब गटांसाठी व्याज देणारी कोणती, म्हणजे कर्ज देणारी, दुसरी जे व्यापाराला म्हणजे अविकसित देशातल्या व्यापाऱ्यांसाठी मदत करणारी कोणती, असे जे विशेष आहेत त्या संस्थांचं ते विचारलं जातं. त्यानंतर WTO ची स्थापना खूप वेळेस विचारलेलं आहे. WTOचं अगोदरचं काय रूप होतं, गॅट कधी झाला, त्याच्यानंतर WTO ची स्थापनेचं वर्ष, 2 स्टेटमेंट देतात की 1 जानेवारी 1995 ला स्थापना झाली, भारत त्याचा संस्थापक सदस्य आहे, गॅटच्या वेळेसही भारत संस्थापक सदस्य होता. हे असे साध्या गोष्टी विचारतात. मग त्या म्हणजे फास्ट मध्ये आल्या पाहिजेत परीक्षेमध्ये, इतकं तुमचं टार्गेट ठेवा.
आता त्यानंतर पुढचा पॉइंट की सार्वजनिक वित्त आणि व्यवस्था. सार्वजनिक वित्त व्यवस्था, कर, बजेट अशा सगळ्या बाबी, कर कोणते, जीएसटी आलेला आहे, जीएसटीवर प्रश्न येणार. ह्याच्यावर 2 ते 3 प्रश्न असतात सार्वजनिक वित्तवर. चलनवाढ थोडी डोक्यात लक्षात ठेवायची की सध्या चलनवाढ चालू आहे, कशामुळे होते, थोडं प्रॅक्टिकल विचार करून तो अभ्यास करायचा. त्याच्यानंतर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परकीय व्यापार. ह्याच्यामध्ये एक फोटो आहे, ती ग्रुपवरती आपल्या म्हणजे प्रायव्हेट ग्रुप आहे तो फास्टॅग बॅच त्याच्यावर शेअर केलेली आहे की त्याच्यामध्ये 2018, 19, 20, 17, 18, 19, 20 आणि 20, 21 ह्याच्यामध्ये निर्यातीसारखे टॉप देश कोणते, आयातीचे टॉप देश कोणते, वस्तू कोणत्या, ह्याच्यावर एक तरी प्रश्न विचारतं. आणि त्याच्यानंतर त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये चालू खातं, भांडवली खातं, मग त्याच्यातलं दृश्य, अदृश्य, दृश्य मध्ये कोणतं येतं, अदृश्य मध्ये कोणतं येतं, हे बेसिक मध्ये असलं पाहिजे. अदृश्य मध्ये सेवा येतात फक्त, मग दृश्य मध्ये काय येतं, त्यालाच व्यापार खातं म्हणतात. त्याच्यानंतर गुंतवणुकीमध्ये काय काय आहे, त्याच्यानंतर रुपया परिवर्तनीय केव्हा झाला चालू खात्यावर, भांडवली खात्यावर त्याच्यासाठी 2 समित्या, तर त्या समित्या काय, इतकंच जस्ट विचारतात, ओझरती माहिती विचारतात, डीप नाही. राज्यसेवेला पूर्ण डिटेल विचारतात, त्याच्या समितीनं रिकमेंडेशन काय केले, पहिला अहवाल केव्हा दिला, हे स्टेटमेंट मध्ये विचारतात. कारण तिथं विचारायला खूप आहे. 150 प्रश्न काढायचे आहेत, 110 प्रश्न राज्य अर्थशास्त्रावर काढायचे, तेव्हा ते डिटेल येतं. परंतु इथं तुम्हाला 15 प्रश्न द्यायचे, त्याच्यामुळे ते ओझरतं विचारतात आणि तुम्हाला 1च तास आहे. त्यासोबत त्याच्यात आणि रिजनिंग आणि मॅथ सुद्धा दिलेला आहे, त्याच्यामुळे ओझरतं. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पंचवार्षिक योजना, नीती आयोग आणि अगोदरचा आयोग म्हणजे नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशन यांची तुलना एक लक्षात ठेवायचं. प्रश्न साधा विचारतात. 1991च्या म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेच्या म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कोण त्याचे अध्यक्ष होते, म्हणजे मग नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण, मग आपलं ते पंतप्रधान त्या काळातले, मग ते मनमोहन सिंग, त्या काळातले वेगळे पंतप्रधान, असं काहीतरी देतात. मग ते व्यवस्थित आपल्याला माहित असलं पाहिजे. ते ओझरतं लक्षात ठेवा, जास्त डिटेल नाही. तुम्ही डिटेल अगोदर वाचलेला आहे, परंतु आता तुम्हाला ते रिव्हिजन टाईप मध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या चॅप्टर, तो कोणत्याही एका बुक मधून करा. शक्यतो तुम्ही कोळंबे सरांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातनं करा, तो सफिशियंट आहे. देशले सरांच्या करायला गेलं त्याच्यात खूपच डिटेल आहे आणि ते लक्षात राहण्यापेक्षा काय काय वाचलं हेच लक्षात राहणार नाही. त्यामुळे स्वीट बट शॉर्ट असं करा, ते तुम्हाला खूप फायदेशीर होईल. त्यानंतर आता मी तुम्हाला दुसरा म्हणजे हे तुमचे 10 मार्क राज्यशास्त्राचे आणि त्याच्यानंतर 15 मार्क अर्थशास्त्राचे, हे बऱ्यापैकी यातनं तुम्हाला कंप्लीट होणार आहेत आणि ते रिव्हिजन तुम्ही फास्ट मध्ये करा. त्याच्यानंतर आता पुढचा टॉपिक आहे भूगोलाचा. भूगोलासाठी 15 प्रश्न आहेत, सगळ्यात कमी टायमिंग आणि सगळ्यात जास्त मार्क देणारा पॉइंट आहे. म्हणजे कारण अर्थशास्त्रामध्ये तुम्ही वाचलेला असता, परंतु त्याची भाषा तेवढ्या स्पीडनं लवकर समजत नाही. काही काही प्रश्नामध्ये म्हणजे तुमचे 7-8 प्रश्न हे सिंगल लाईनर असतात आणि 7-8 प्रश्न हे लेंदी असतात अर्थशास्त्रामध्ये. त्याच्यामुळे ते थोडी वाचायला भाषा कधी कधी प्रॉब्लेम येतो, नाहीतर नॉर्मली प्रश्न सरळच विचारलेले असतात. परंतु भूगोलाच्या बाबतीत काय, तुम्हाला साधं विचारतात, नद्या, उपनद्या, उंच पर्वत, सह्याद्री पर्वताची उंची आणि सह्याद्री पर्वताबद्दल, कोकणाबद्दल. त्यानंतर ते जलविभाजक आहेत, गोदावरी नदी आणि तापी नदीमध्ये सातपुडा, सातमाळा, अजिंठा ते आहे. त्याच्यानंतर विदर्भातले, त्याच्यानंतर खनिज आहे, त्यानंतर पर्जन्यमान आहे. ते ठरलेलं पॉइंट आहेत, 7-8 पॉइंट आहेत, त्यातलेच ते 15 प्रश्न विचारतात. आणि तुम्ही जर याच्यामध्ये काय, तुम्ही जे पुस्तक वाचताय, जेही पुस्तक वाचताय, कोणतंही एक वाचायची आवश्यकता नाही. असं की तुम्ही जर दीपस्तंभ वाचताय तेच रिवाइज करा, तुम्ही जर सौदी सरांचं वाचताय तेच रिवाइज करा, जर तुम्ही केसागर पब्लिकेशनचं वाचताय तेच रिवाइज करा. जे कोणतं तुम्ही तुमच्या पॉइंट मधलं वाचताय, जे तुमचं आहे पुस्तक, जे तुम्ही खूप वेळेस वाचलेलं आहे, त्याच्यातनंच वाचायचं, दुसरं वाचायची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये कोणता टॉपिक अगोदर करायचे तुम्हाला, राजकीय भूगोल भारताचा आणि महाराष्ट्राचा, म्हणजे किती जिल्हे आहेत, किती राज्य आहेत, आता केंद्रशासित प्रदेश किती, सीमा भागामध्ये किती, भारताची सीमा किती, भारतातनं कर्कवृत्त किती राज्यातनं जातो, कोणत्या कोणत्या राज्यातनं, भारताचा टाइम लाईन कोणती आहे, रेखावृत्त कोणतं आहे, हे सगळं बाबी भारताच्या राजकीय भूगोलाच्या लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पण राजकीय भूगोलाच्या, त्यासाठी तुम्ही नकाशा दररोज एक 5-10 मिनिट तरी नकाशा पाहत राहायचा. त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आणि प्राकृतिक रचना सगळी, सह्याद्री, कोकण, किनारपट्टीचा प्रदेश, पठारी प्रदेश, सगळं हे प्राकृतिक भूगोल बघायचं. त्याच्यानंतर नदी प्रणाली आणि जलविद्युत प्रकल्प आणि नदी, ह्याच्यावर एक
दोन तरी प्रश्न असतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं हवामान कसं आहे ते पाहायचं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली वने, खनिज संपत्ती, वनामध्ये काय, सदाहरित वने काय आणि त्याच्यामध्ये आढळणारा प्रदेश आणि आढळणारी वनस्पती ते बघत राहायचं. त्याच्यानंतर खनिज संपत्ती, खनिज संपत्तीचं तुम्हाला कोठे आढळते, कोकण आणि विदर्भ हे दोनच पॉईंट आहेत. आणि जे वेगळे आहेत यवतमाळ वगैरे लक्षात ठेवायचे तसे. पुण्यामध्ये आणि अहमदनगरमध्ये कोणता ॲस्बेस्टॉस असं काहीतरी एक वेगळा खनिज आहे, तो तिथंच सापडतो आणि परीक्षेला तेच विचारतात कधी कधी वेगळं विचारायचं असेल तर. जोड्या लावामध्ये येतात किंवा त्याचं विशेष माहिती किंवा जिल्हा विचारतात. आणि मृदा आणि पर्यटन, किल्ले, त्याच्यानंतर धबधबे, ह्या सगळ्या बाबी ज्या भूगोलमध्ये येतात ते ठरलेलाच पॉईंट आहे, तेच तेच रिवाइज करायचे. त्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा आहे ना, तो दररोज एक अर्धा तास तरी पाहायचा परीक्षा येईपर्यंत. तुम्हाला बोर झालं की नकाशा डोळ्यासमोर ठेवून फिरवत ठेवायचं बोट, की आपल्याला काय बघायचं याच्यातनं. ते पाहिलं ना तुमचं खूप रिवाइज होतं जॉग्राफी. त्याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही, कारण 15 प्रश्नापैकी तुम्हाला कमीत कमी 13 ते 14 मार्क प्रश्न बरोबर आणून देतं आणि हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आहे इतिहास. आता इतिहासामध्ये तुम्ही खूप वाचलेला असेल आतापर्यंत. तुमच्याकडे जर 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक असेल किंवा त्याच्या नोट्स असतील तर त्या वाचा. नसेल तर तात्याच्या ठोकळ्यातला इतिहास, भारत आणि महाराष्ट्र सगळा वाचून काढा. सगळ्यात बेस्ट सोर्स आहे तुम्हाला इतिहासासाठी, जे 1 ते 1.5 दिवसामध्ये म्हणजे 10 ते 12 तासामध्ये तुमचं पूर्ण रिवाइज करून देईल. म्हणजे इतिहास त्याच्या वरती काही आला तर तो कोणालाच येणार नाही. आणि जे पुस्तकातून येईल, जे ठरलेले पॉईंट्स आहेत त्यामधनं येईल, तो तुम्हाला आला पाहिजे. कमी तुम्हाला 10+ मार्क आले पाहिजेत आणि येतात. फक्त तुम्ही तात्याचा ठोकळा पूर्ण वाचून काढा, जर अगोदर वाचलेला असेल तर. नसेल तर तुम्ही जे पुस्तक वाचले ते वाचा. म्हणजे अगोदर तुम्ही वाचता इतिहासासाठी तर तो रिव्हिजनसाठी खूप बेस्ट आहे. त्याच्यातलं काय करायचं आहे तुम्हाला, तर 1857चा उठाव आणि इतर महाराष्ट्रातील उठाव, फक्त उठाव आणि ते कोण व्यक्ती आणि कशा संबंधित इतकंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय आणि त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विशेष घडामोडी ह्या वाचून काढायच्या. त्याच्यावर खूप प्रश्न सुटतात, म्हणजे 2 तरी प्रश्न सुटतात. नंतर 1885 पूर्वीच्या संघटना, म्हणजे काँग्रेसला स्थापना हा मिडल पॉईंट पकडायचा आणि त्याच्या अगोदरच्या संघटना आणि त्याच्यानंतरच्या संघटना असं डिवाइड करायचं आणि काँग्रेसची स्थापना अभ्यास करायची. त्यानंतर मवाळ गट, त्याच्यातले विशेष व्यक्ती, असं जास्त म्हणजे त्यांचे जन्म, त्यांच्यासाठी काही संबंधित न्यूजपेपर असेल किंवा त्यांनी काही स्टेटमेंट वगैरे केलं असेल आणि काँग्रेसच्या अधिवेशनाचे कोणत्या अध्यक्ष वगैरे असतील ते. त्याच्यानंतर जहाल कालखंड, त्यानंतर गांधी युग. फक्त असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, चले जाव, त्यानंतर चले जावच्या नंतर अगोदर वैयक्तिक सत्ताधार, नंतर चले जाव, ह्या चळवळी आणि यांचं काय इसवी काय वैशिष्ट्य डोळे झाकून आठवलं तरी पण चालतं टॉपिक मध्ये रिव्हिजन करताना. त्याच्यानंतर गांधी युग पूर्ण झाला, त्यानंतर समाज सुधारक. तुम्ही जे पुस्तक वाचाल त्याच्यातनं करा. मी तर स्वतः तात्याच्या ठोकळ्यातनं हे करत होतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते रेफरन्स मी सांगतोय. समाज सुधारक, त्याच्यानंतर समाज सुधारणा चळवळी, दलितांच्या, महिलांच्या, कामगार, क्रांतिकारक, शेतकरी, धर्म सुधारणा आणि ब्राह्मणेतर, ह्या तुम्ही म्हणजे स्पीड मध्ये पाहून घ्या सगळ्या. त्यातले 2 तरी प्रश्न येतात. त्याच्यानंतर वर्तमानपत्रे आणि शिक्षण संस्था, जे टेबल असतात त्याच्यातनं पाहून घ्यायचे. तर ब्रिटिशकालीन घटनात्मक सुधारणांचे कायदे, म्हणजे 1773 पासून 1947 पंचेचाळीस 13 कायदे आहेत. ते कायदे फक्त इसवी सन आणि त्यानुसार काही विशेष बाब केलेली आहे का. 1773 बंगालचा गव्हर्नर बनला, त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाची स्थापना, कलेक्टरचं पद, अशा बाबी लक्षात ठेवा. त्यानंतर पिट्स इंडिया, पिट्स का नाव, पंतप्रधानाचं नाव. त्याच्यानंतर 1813 काय केलं, त्यांना एकाधिकारशाही गेली, म्हणजे मोनोपॉली ब्रिटिशांची व्यापारातली गेली. चहा आणि चीनचा व्यापार तितका राहिला. 1833 ला काय झालं, म्हणजे बंगालच्या गव्हर्नरला भारताचा गव्हर्नर जनरल नाव आलं. मग ते नाव, ते पहिले कोण, त्यानंतर काय केलं. त्यानंतर 1853चा त्याच्यामध्ये ओपन एज्युकेशन सिस्टीम, ओपन कॉम्पिटिशन आणलं स्पर्धा परीक्षेसाठी. ह्या सगळ्या बाबी तुम्ही त्या लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे, इतक्या बाबी तुम्हाला करायच्या आहेत, बाकी इच्छापेक्षा जास्त काय करायला आवश्यकता नाही इतिहासाच्या बाबतीत. आता त्याच्यानंतर पुढची एक फोटो आहे ती पहा. आता सायन्सच्या बाबतीत खूपच म्हणजे असं आहे की काय काय वाचू आणि कोणत्या पुस्तकातनं वाचायला पाहिजे, खूप प्रश्न येतात. तर मी एक सांगेन, तुम्ही जे पुस्तक वाचताय ते वाचा, त्याच्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम नाही. तुमचं जे पुस्तक आहे तेच कन्फर्म आहे. परंतु जे टॉपिक करायला हवे
ते अगोदर कन्फर्म करून घ्या. पूर्ण पुस्तक वाचत बसू नका. हे टॉपिक अगोदर रिव्हाइज करा, नंतर बाकीचं पुस्तक पाहूया. कारण रिपीट क्वेश्चन ह्याच टॉपिकवरचे येतात. 15 प्रश्न असतात, त्यापैकी तुमचे जर तुमच्या टप्प्यातला पेपर आला तर 12-13 पण बरोबर येतात, आणि तुमच्या जर बाउन्सर जास्त यायला लागले तर तुमचे 6-7 पर्यंत बरोबर येऊ शकतात. मग त्याच्यासाठी काय करायचं, की काही असे बॉल असतात ते बरोबर लेंथवर टाकले जातात. म्हणजे क्रिकेटमध्ये म्हणतात ना, करेक्ट लेंथवर बॉल टाकतो. असे 8 ते 9 प्रश्न असे असतात ते बरोबर लेंथनी टाकले जातात, आणि बाकीचे 5-6 क्वेश्चन असतात ते बाउन्सरही येऊ शकतात, यार्करही येऊ शकतात किंवा फुलटॉसही येऊ शकतात. मग तुमचे ते व्यवस्थित टप्प्यावर पडणारे बॉल ते प्लेड करून तरी रन काढून घ्या. म्हणजे तुम्हाला 7-8 प्रश्न असे असतात जे बरोबर तुमच्या बॅटवर येतात आणि तुम्हाला प्लेड करून मार्क घ्यायचे असतात. मग ते टॉपिक हे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मधले हे टॉपिक आहेत, त्याच्यावर फिक्स प्रश्न येतात आणि ते नॉर्मल प्रश्न असतात जे सगळ्यांना येतात. फक्त 2, 3 किंवा 4 प्रश्न असे असतात की ते अबनॉर्मल प्रश्न, अबनॉर्मल मध्ये म्हणता येईल, कारण ते खूपच नवीन पद्धतीचे प्रश्न आलेले असतात. ते 2-3च असतात, त्याच्यावरनं पूर्ण पेपरला तुम्ही काहीतरी वेगळं सांगू शकत नाही. कारण बाकीचे प्रश्न हे तुम्हाला माहित असतात, पुस्तकामध्ये पाहिलं तरी तुम्हाला ते सापडतात. आता तुम्ही फिजिक्स मधले कोणते चॅप्टर करायला हवे? ध्वनी, प्रकाश आणि विद्युतधारा हे अगोदर टॉपिक करा. त्याच्यानंतर बल, कार्य, ऊर्जा आणि तापमान, उष्णता आणि इलेक्ट्रिक स्पेक्ट्रम हे अगोदर टॉपिक करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केमिस्ट्री करा. त्याच्यामध्ये मूलद्रव्ये, संयुगे आणि अणूची संरचना, मिश्रणे, धातू, अधातू, अम्ल, अम्लारी, कार्बन आणि महत्वाची रसायने हे टॉपिक अगोदर करा. त्यानंतर बायोलॉजीच्या बाबतीत मानवी संस्था, अवयव संस्था, किडनी संस्था, हृदय आणि त्याच्यानंतर लिव्हर, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, ग्रंथी आणि हार्मोन्स ह्या पाठ करा थोड्या. मानवी आहार आणि पचन संस्था, मानवी आजार आणि प्राणी वनस्पतीचे वर्गीकरण सगळ्यात शेवटी. हे टॉपिक जास्त फोकस देऊन करा. 15 पैकी तुमचे कमीत कमी 10+ तरी बरोबर येतील. आणि चांगलंच जर तुमच्या टप्प्यातला आला तर 12-13 पण येऊ शकतात. आता हे सायन्सच्या बाबतीत झालं. तुम्ही जे पुस्तक वाचताय, बस्के सरांचं वाचताय या कोणतं तुम्ही अदर तुमच्याकडे कोणते पुस्तक असतील तर त्यामधनं करा. माझा तर बेस्ट सोर्स होता 8वी, 9वी, 10वीचे पुस्तकं. त्यातनं प्रश्न आले तर आपले येणार आहेत, नाही आले तर नाही तर नाही. तर त्या पुस्तकातनं कमीत कमी 10 तरी प्रश्न तुमचे बरोबर येतात. त्याच्यानंतर पुढचं आहे चालू घडामोडी. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अगोदर तुम्ही जास्त भर 2020 वर द्या. ते आणि दोन्ही पण इयर बुक वाचा. तुमच्याकडे जे असतील, जे तुम्ही वाचलेले आहेत ते वाचा. आणि सगळे लवकर, आता 2 इयर बुक संपणार कसं, तर ते एक सांगतो तुम्हाला. हेडलाईन वाचायची आणि तुम्ही जे अंडरलाईन केलेलं आहे तेच फक्त बघायचं आणि आठवायचं की ह्या हेडलाईनच्या बाबतीत काय आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाचत बसू नका, त्याचा खूप वेळ जाईल. तुम्ही इतकं वाचाल आणि तुम्हाला जे वाचण्यात म्हणजे जास्त फोकस कोणत्या गोष्टीवर करा माहिती आहे कंबाईन मध्ये. पहिलं कोणती घटना घडलेली असेल तर त्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं काही विशेष बाब म्हणजे केलेला असेल, विशेष करार किंवा पहिली घटना, काही नवीन तरतूद केली असेल महाराष्ट्राने जे पहिल्या वेळेस असेल. त्याच्यानंतर तिसरी बाब, एखाद्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय लेवलला पुरस्कार भेटलेला असेल भारताच्या, जो अननोन पुरस्कार असतो. त्याच्यानंतर खेळाडूच्या बाबतीत एखादं 2 तरी प्रश्न येतात खेळाडूच्या बाबतीत. त्याच्यानंतर मृत्यू म्हणजे विशेष व्यक्ती, अरुण जेटली, त्याच्यानंतर सुषमा स्वराज आणि 1-2-3 असे व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर आपले इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष ते एक होते, त्यांचं असं 2-4 व्यक्ती आहेत की त्याच्यावर प्रश्न यायचे खूप चान्सेस आहेत. त्या व्यक्तींवर करा. त्याच्यानंतर भारतरत्न हा पण तुम्ही व्यवस्थित करून घ्या. बाकी ज्या असं तुम्हाला स्वतःला वाटते ना, मी ग्रुपवरती आपल्या चॅनलवरती शेअर केलं होतं की तुम्हाला 2019 आणि 20 ह्या 2 वर्षामध्ये ज्या खूप म्हणजे अति महत्वाच्या वाटतात अशा 10 चालू घडामोडींचे फोटो काढून मला माझ्या नंबरवरती शेअर करा म्हणून मी ते प्रत्येक आपल्या चॅनलवरती, दोन्ही पण चॅनलवरती शेअर केलं होतं. खूप कमी म्हणजे एक 20 ते 25 मुलांचे आलेले आहेत. त्याच म्हणजे 100 चालू घडामोडी झालेत. ते कॉम्प्रेस करून मी त्याचं ओपन टू ऑल लेक्चर पण घेणार आहे किंवा ते शेअर करणार आहे. त्यातनं तुम्हाला 1-2 तासामध्ये सगळं रिवाइज होतील. तर तुम्ही पण सहकार्य करा. आता सध्या आपल्या लेक्चरला 200+ म्हणजे 206 मुलं आहेत. त्यातल्या जर 200 मुलांनीही जर 10-10 चालू घडामोडी त्यांना अति महत्वाच्या वाटतात त्या जर शेअर केल्या तर आपल्याकडे जर अनकॉमन करून जर काढल्या तर आपल्याला एक 200 डोके म्हणजे 200 माइंड्स आहेत विचार करणारे,
आणि त्यांना वाटते की ह्या 10 चालू घडामोडी सेम म्हणजे महत्वाच्या आहेत, त्यातल्या अशा असतील की एक 500 ते 600 अशा महत्वाच्या असतील की त्या वेगळ्या आलेल्या, मग त्या एक आपण लेक्चर घेऊ किंवा ते शेअर करू वेगळ्या आलेल्या सगळ्यांना. मग तुम्हाला एक स्वतःचा सोर्स होईल 2 वर्षाचा मिळून. तर त्या मेसेजला सहकार्य करा. मी तो रिपीट आणखी चॅनलवरती शेअर करेन. सगळ्यांनी ते मदत करा. आपल्या सगळ्यांनाच फायदा होईल. कारण तुम्हाला 200 जणांचे विचार भेटतील, 200 जणांचे आयडिया येतील की ही बाब 10 क्वेश्चन येऊ शकतात. प्रत्येकाला कोणतं तरी वेगळं वाटू शकतं. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय खूप म्हणजे कसं आहे आयोगाचं की कंबाईनच्या प्रीमध्ये ते ठरलेल्या पॅटर्ननी प्रश्न विचारतात. एक नातेसंबंध, त्याच्यानंतर ते सर्व कुत्रे मांजरे आहेत, सर्व मांजरे म्हैस आहेत, अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर बैठक व्यवस्थेचा, त्यानंतर न्यूमरिकल म्हणजे 2, 8, 9, त्याच्यानंतर असे जे येतात गाळलेली जागा भरा, त्याच्यानंतर चौकोन एक देतात, त्याच्यामध्ये 3 टप्पे भरलेले राहतात. असे ठरलेले प्रश्न आहेत आणि ते ट्रिक पण ठरलेले असतात. तिच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत म्हणजे कमीत कमी एक 3-3, 4-4 तरी प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे त्यामध्ये 15-15 प्रश्न आलेले असतात. 2013 मधले किंवा एखादं प्रश्नपत्रिका असेल त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन असतात. ते 15 सॉल्व्ह करा तुम्ही. तुम्हाला किती 15-20 मिनिट लागतील. ते सॉल्व्ह करा. येत नसेल तर मित्राला विचारा. तुम्हाला 15 टॉपिक वेगवेगळे भेटतील, कारण रिपीट होणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 प्रश्न सोडवा. तुमचे म्हणजे 30 दिवसामध्ये तुम्ही 30 प्रश्नपत्रिका सोडवणार आहात आणि त्याच्यातले तुम्हाला सगळ्या बाबीला टच केलेलं असेल आणि तुम्हाला आयोग जसे प्रश्न विचारतात ते सॉल्व्ह करायला भेटल्यामुळं तुम्ही लोकांचे सॉल्व्ह केलेले पाहिलात ना, तर त्याच्यामध्ये तुमच्या डोक्याला ताण पडणार नाही आणि परीक्षेमध्ये स्वतःच्या डोक्याला ताण पडायला हवं, तरच तुम्ही प्रश्न व्यवस्थित पद्धतीने फास्ट सोडवू शकता. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या पीडीएफ ग्रुपवरती शेअर केलेले आहेत, तर तुम्ही अवश्य सोडवा. फक्त दररोज एकही पेपर सोडवलात ना, तर तुमच्या 30 दिवसामध्ये कमीत कमी 25 म्हणजे एका दिवशी तुम्ही एक्सक्यूज केलं स्वतःला तर 25 तरी पेपर होतील. आणि 25 गुणिले 15 म्हणजे 10 तरी धरला तर तुम्ही 250 ते 300 तुमचे प्रश्न सोडवलेले असतील, जे स्वतःच्या डोक्याने, जे स्वतः ताण घेऊन अर्धा तास डोक्याला ताण घेऊन तुम्ही सोडवलेलं आहे. आवाज ब्रेक होतोय नाही ना? हा, आवाज ब्रेक होत नाहीये. थँक्यू. त्यानंतर हे झालं आपलं स्ट्रॅटेजी, म्हणजे जे आपल्याला खूप महत्वाची होती प्रत्येक पॉइंट विषयाच्या बाबीत. आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचे 5 लेक्चर झालेले आहेत आणि ते तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याला त्याची फीस वगैरे त्याचं म्हणजे आपल्या जे ग्रुपवरती शेअर केलेलं आहे चॅनलवरती, त्याच्यावरती तुम्हाला आहे. 30 दिवसामध्ये तुमचे कमीत कमी 25 ते 28 लेक्चर होतील. शनिवार रविवारी जास्त वेळ घेऊ आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे 2-2 तासामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग पण 1-1.5 तासाचंच असतं आपलं लेक्चर. त्याच्यातनं तुम्हाला सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न आणि तुम्हाला रेकॉर्डिंग पण अवेलेबल असतील सगळ्या. तुम्ही त्या दररोज ऐकू शकता रिव्हिजन म्हणून. आणि त्या तुमच्या आता आपलं इकॉनॉमिक्स म्हणजे अर्ध झालेलं आहे. त्यानंतर आता ते स्पीडमध्ये असेल 5 लेक्चर झालेले आहेत. आणखी 2 लेक्चरमध्ये इकॉनॉमिक्स होईल. तर तुम्ही ते जॉईन करू शकता. तुम्हाला त्या रेकॉर्डिंग अवेलेबल होतील. परीक्षेपर्यंत तुम्ही एनी टाइम ते ऐकू शकता. तर आणखी आता काही मुलांचे प्रश्न आहेत, ते एका मुलांचे रिपीट पण प्रश्न झालेले आहेत, तर ते मी सांगतो. पहिला आहे सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आणि मिनिमम मटेरियल पण सांगितलेलं आहे, स्ट्रॅटेजी पण सांगितलेलं आहे. फास्ट ट्रॅक बॅच वाल्यांनी एक्स्ट्रा काय करायला पाहिजे सांगा लेक्चर व्यतिरिक्त. लेक्चर व्यतिरिक्त तुम्ही जे आज सांगितलेले हे आहेत म्हणजे तुमचे जे टॉपिक सांगितलेत मी, ते टॉपिक तुम्ही दररोज आपलं लेक्चर तरी चालणारच आहे, तर तुमचं बाकी म्हणजे विषय आहेत ना ते पण पॅरलल झाले पाहिजेत. म्हणजे तुम्ही पॉलिटी दररोज 1-2 म्हणजे तुम्हाला 1-2 पॉईंट जे ठरले, आपले 15 पॉईंट केलेले आहेत पॉलिटीचे, त्याच्यातले 2-3 पॉईंट उडवून टाकायचे अर्ध्या तासात 1 तासामध्ये. तुमचा दुसऱ्या वेळी अभ्यास तर होणारच आहे. इकडं तुमचा 5 दिवसामध्ये एक विषय कंप्लीट होतोय, त्यासोबत तुमचा दुसरा एक विषय होतोय. म्हणजे 5 दिवसामध्ये तुमचे 2 विषय झाले पाहिजेत. त्यासोबत तुम्ही दररोज 15 क्वेश्चन किंवा 20 क्वेश्चन करंट ह्याचे सोडताय, रिजनिंगचे. तुमचा रिजनिंग कंप्लीट होतं व्यवस्थित. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला शेवटचे 2-3 दिवस आपण जास्तीत जास्त म्हणजे शेवटचे आठवडा, शेवटचा सेकंड लास्ट आठवडा
आपण करंटवर जास्त फोकस देऊ. करंट तर तुम्ही वाचताय आपल्या ग्रुपवर, आपण ग्रुपवर तर ठरवलंच आहे की प्रत्येकाने 10 इम्पॉर्टंट चालू घडामोडी शेअर करायच्यात. मुलांनी शेअर केलेत, 10 मुलांनी शेअर केले, त्याच्यामुळे तुम्हाला एक 70 ते 80 भेटलेत चालू घडामोडी महत्वाच्या. त्या तुम्ही दररोज वाचायच्या आहे, जे नवीन आल्या तरी. त्या नवीन आहेत, रिपीट झाली तरी पण वाचून घ्यायचं. हे वेगळं करायचं तुम्हाला. एक तुमचा पॅरलल स्वतःचा सब्जेक्ट रिव्हिजनचा, आणि जो बॅच मध्ये चालू आहे तो, आणि रिजनिंग सोडवत राहायचं आहे. हा, लेक्चर प्रत्येक रेकॉर्डिंग असतात आणि ते दिल्या जातात. आणि हिस्ट्रीसाठी बेस्ट वे, तुम्ही जर एक वेळेस तात्याचा ठोकळा वाचलेला असेल ना, तो तुम्ही खरंच अवश्य वाचा. त्यातनं तुमचे खूप प्रश्न क्लिअर होतात. म्हणजे 2 दिवसामध्ये तुम्हाला हिस्ट्री, असं 2 दिवस म्हणता येत नाही, म्हणजे तुम्ही 12 ते 13 तास जर बसलात तर तुम्हाला ते पूर्ण हिस्ट्री डोळ्यासमोर कव्हर होऊन जाते. ते आपल्याला पूर्ण वाचलेलं आहे आणि कॉन्फिडन्स येऊन जातो की हिस्ट्री आपली कव्हर झालेली आहे आणि सगळे पॉईंट त्यांनी कव्हर केलेले आहेत. ते वेगळ्या वेळेस सांगतो, कास्ट सर्टिफिकेटचा कोणता नंबर आणि क्रिमिलियरचा कोणता नंबर सर. एका सब्जेक्टला जे पॉइंट सांगितलेले आहेत ग्रुपवरती, त्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त 2 दिवस दिले पाहिजेत. तुम्ही 8 तास अभ्यास करताय असं धरूया. तुमचे 2 दिवसामध्ये एक सब्जेक्ट, जे टॉपिक मी शेअर केलेले आहेत ते तुम्हाला योग्य वाटतात का पहा. त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर माझ्या पर्सनल मेसेजवर, अकाउंटवर मेसेज करू शकता. मी त्याच्यामध्ये ऍड करेन. पण मला जे मोस्ट इम्पॉर्टंट वाटतात आणि मी स्वतः जे काढून ठेवायचं परीक्षेच्या अगोदर, म्हणजे 15 दिवस जे मला करायचे आहेत, मी ते प्रिंट काढायचं आणि ते एक 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 चॅप्टर झाला ना त्याच्यावरती ओके मार्क करायचं. आणि ते 2 वेळेस तरी, म्हणजे पहिल्या वेळेस निळ्या पेननी ओके करायचे की माझे झालेले आहेत, आणि दुसऱ्या वेळेस रेड पेननी. म्हणजे तुमच्या, आणि शेवटी जाताना पाहू शकतो आपण 1 डे वाले, की 1 दिवसामध्ये आपण वाचलं, तिसऱ्या वेळेस पेननी आणि गिरून ठेवायचे. म्हणजे 3-3 वेळेस तुमचं रिडिंग होतं. म्हणजे सुरुवातीला 2 दिवस किंवा 2.5 दिवस लागू शकतात, 5 दिवसामध्ये 2 सब्जेक्ट असं, आणि बाकीच्या दुसऱ्या वेळेस 1.5 किंवा 1 दिवस लागून जाऊ शकतो. ते टाइम टेबल मी आणि टॉपिक शेअर केलेला आहे. टॉपिक कसे केले पाहिजे तुम्ही. हा, SCBC मधनं EWS केला आहात. सध्या सर्टिफिकेट काय मागत नाहीये तिथं भरण्यासाठी. तर याचा रिझल्ट लागल्यानंतर मेन्सचा फॉर्म भरते वेळेस तुम्हाला सर्टिफिकेट लागावं लागेल, आणि सध्या सर्टिफिकेट भेटतं बॅक डेटेडचं सुद्धा. ते तुम्ही तहसील ऑफिस मधनं घ्या. हा, तुम्ही आता सध्या प्रायव्हेट जॉब करताय, तारीख आली आहे फिक्स, ती होणार आहे एक्झाम. तर तुम्ही आता सुट्टी घ्या, फुल टाइम अभ्यास करा. तुमच्यासाठी खूप मोठं म्हणजे चान्स आलेला आहे की व्यवस्थित अभ्यास करा. सगळेजण तुमच्या लेवललाच आहेत. सगळेजण म्हणजे पुण्यात नाहीत, लायब्ररीत नाहीत, तर सगळेजण थंड होतील सेम लेवलचाच आहेत. तुम्ही सुट्टी घ्या, 30 दिवस परीक्षा होईल, आणि चांगला अभ्यास करा. हा, PYQ ला किती महत्व द्यावं. तुम्हाला असं वाटायला लागलं ना की माझा पूर्ण अभ्यास झालाय आणि आता मी पूर्ण तयार आहे PYQ सोडवायचे, किंवा तुम्हाला बोर वाटायला लागलं की आता माझा अभ्यास होत नाही, भीती वाटायला लागली ना कोणत्या विषयाची, किंवा तुम्हाला तुमच्याकडनं अभ्यासच होत नाहीये जितका पाहिजे तितका, PYQ घेऊन बसायचे. PYQ तुम्हाला बुस्टर आहेत. म्हणजे तुम्ही अभ्यास खूप झाला असं ओव्हर कॉन्फिडन्स वाटायला लागलं, PYQ सोडवायचे. अभ्यास होत नाही, PYQ सोडवायचे. प्रश्न नाही गेले ना तर आपोआप आपण वाचायचा प्रयत्न करतो. तिसरं, तुम्हाला बोर होते, PYQ सोडवायचे. म्हणजे तुमच्या तीनही कंडिशन मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स PYQ लेवलला आणतं, लो कॉन्फिडन्स PYQ अभ्यासाला लावतं, आणि तिसरं की तुम्हाला प्रॅक्टिससाठी किंवा बोर होत असेल तर तुम्हाला PYQ सोडवायचं. बोरपणा जातो, आपोआप आपण अभ्यासाला बसतो. बॅच आपली आता फास्ट ट्रॅक बॅच आता चालू झालेली आहे, आणि तिच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सचे 5 लेक्चर झाले आहेत. बाकी विषय ह्या 20 ते 25 दिवसामध्ये क्लिअर होतील. हा, खूप टेन्शन येते. चांगला स्टडी झाला होता, गॅप पडलाय, सगळ्यांनाच तेच प्रश्न आहेत. फक्त 30 दिवस आहेत, खूप मोठे दिवस आहेत. रिव्हिजन करा. रिव्हिजनचे टॉपिक मी शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला जास्त टेन्शन येत असेल तर बॅच जॉईन करा. बॅच सोबत तुम्हाला अभ्यास पण होईल, आणि वेगवेगळे टास्क आणि प्रश्नपत्रिका दररोज 1-2 दिवसाआड दिल्यानंतर त्याच्यामुळे तुम्ही लेवल पण येईल, कारण तुमचा अभ्यास चांगला आहे.
फक्त भीती वाटते, त्यासाठी मग तुम्ही प्रश्नपत्रिका आणि PYQ सोडवा. प्रवीणनी महत्वाचे पॉइंट शेअर केलेत आता, महत्वाचे त्याला वाटत असलेल्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी. थँक्यू. हा, शेखर पवार इकॉनॉमिक करंट त्यांच्या महत्वानुसार एक 20 पॉइंट त्यांनी शेअर केलेले आहेत. थँक्यू. हा, तुम्ही गाठाळ यूज करताय, मी तेच सांगतोय. तुमचं जर पुस्तक ऑलरेडी खूप वाचून झालेले असतील ना, तर तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये जर रिव्हिजन करू शकत असाल तर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला अभ्यास करायला त्याच्यातनं. तुम्ही ऑलरेडी 1-2 वेळेस वाचलेला असेल, 1-2 वेळेस तुम्ही तात्या वाचलेला असेल, तर त्यावेळेसच तात्याचा ठोकळा वाचा. मी काही तुम्हाला कंपल्सरी म्हणत नाहीये. तर ते मी खूप वेळेस वाचायचं रिव्हिजनसाठी, म्हणून मी ते वाचत होतो. आणि जर तुम्ही वाचत नसाल तर तुम्ही जे पुस्तक वाचताय त्याच्यातनं 2 दिवसामध्ये हिस्ट्री वाचण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जर तात्याचा ठोकळा वाचायला घेतलात आत्ता, तर तुम्हाला ते वाचणं होणार नाही. तुम्हाला 3 ते 4 दिवस लागतील आणि ते काय परवडणार नाही सध्या. सायन्सचं मी सांगितलेलं आहे महत्वाचे टॉपिक. आणि आपल्या बॅचमध्ये संदीप पाटील सर सायन्सचे लेक्चर घेतात. त्यांनी ओपन टू ऑल बायोलॉजीचे सगळं कव्हर केलेलं आहे 3-4 लेक्चरमध्ये. 3-4 लेक्चर ते ह्याच्यावर पण घेऊन तुम्हाला ओपन टू ऑल देतील. त्याच्याशी संबंधित मी तुम्हाला एक फोटो शेअर करतो बॅच जॉईन संबंधी ग्रुपवरती. त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक फोन पेचा नंबर आहे, फोन पे गुगल पेचा, त्यावरती पे करायचं आहे फीस, आणि बाकी ते स्क्रीनशॉट मला शेअर करायचे आहे. त्यानंतर मग तुम्हाला जे आपले प्रायव्हेट ग्रुप आहे त्यावरती ऍडमिशन दिलं जातं आणि तिथंच लेक्चर होतात. मी प्रश्न घेतोय, मुलांचे प्रश्न आलेले आहेत, त्याच्या माध्यमातूनच बोलतोय मी सध्या. प्रश्न येत आहेत पोरांचे, त्यामुळं. मिनिमम किती तास नाही, सुरुवातीला 2 दिवस द्या एका विषयाला रिव्हिजनसाठी. त्यानंतर 6 सब्जेक्टचे 12 दिवस होतील. 1-2 इकडे तिकडे दिवसामध्ये 2 ते म्हणजे 4-15 दिवसामध्ये तुमचे सगळे रिव्हिजन होतील. पहिलं दुसरं रिव्हिजन 10 दिवसामध्ये होईल. म्हणजे तुमचे 25 दिवस झाले. आणि बाकी तुम्हाला जो सब्जेक्ट वाचतो किंवा 1 डे रिव्हिजन आणखी एक टाका परीक्षेच्या अगोदर. तुमचे 3-3 रिव्हिजन टाईप होतील. थँक्यू. बेस्ट सेशन झालाय असं स्वप्नील म्हणतायत. सब्जेक्ट पूर्ण नाही, जे टॉपिक शेअर केलेले आहेत ते घ्या. मोस्ट प्रोडक्टिव्ह टॉपिक मॅथ आणि रिझनिंगचे ते 2 ते 3 दिवसामध्ये मी तयार करून तुम्हाला शेअर करतो चॅनलवरती. फास्ट ट्रॅक बॅच तुमच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी सेकंड लास्ट म्हणजे गुरुवारपर्यंत असेल. तुम्हाला काहीतरी देत प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी असेल ती बॅच. ऑल सब्जेक्ट कव्हर होतील आणि त्याच्या तुम्हाला रेकॉर्डिंग पण असतील. तुम्ही ते कंटिन्यू ऐकू शकता बोर झालं तेव्हा. हो, रोज एक प्रश्नपत्रिका 55 मिनिटांमध्ये सोडवली पाहिजे, ते महत्वाचं आहे. तुम्ही 10 ते 15 प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. आणि तुम्हाला जर तुमचं मेंटल स्टेबल आहात, मेंटली कमी मार्क आले किंवा एखादं प्रश्नपत्रिका अवघड गेली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम पडत नसेल का, किंवा तुम्ही डिप्रेशन वगैरे मध्ये जात नसाल ना, तर दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवली तरीही चालेल. परीक्षेचा 2-3 दिवस अगोदरपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही. ओल्ड पेपर ही सोडवले पाहिजेत आणि टेस्ट पेपर तुम्हाला जे भेटतील ते 55 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे. हा, ते विश्लेषणचा एक प्रॉब्लेम सांगतो की विश्लेषण तुम्ही जर वाचत असाल तर तुमचं ते पॉइंट व्यवस्थित क्लिअर होत नाहीत. बुक्स वाचा, बुक्स मधनं तुमच्या सगळ्या बाबी क्लिअर होतात. जर तुम्हाला स्वतःला वाटत असेल की विश्लेषण मधनं माझं पूर्ण रिव्हिजन होते, तर तुमचा ते स्वतःचा म्हणजे स्वतः घेतलेली रिस्क असेल तर माझं मत आहे पर्सनली तुम्हाला की प्रत्येकाने स्वतःच एक्सप्लेनेशन असं काही वाचत बसू नका कोणी केलेलं.
ते तुमचे अगोदर पुस्तकं जे वाचलेले आहेत ते टॉपिक कव्हर करा. आणि जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही एक्सप्लेनेशनचे पुस्तकं वाचू शकता. परंतु अगोदर जे चॅनलवरती टॉपिक सांगितलेले आहेत ते तरी टॉपिक तुम्ही अगोदर पूर्ण करून घ्या. इथे एका मॅडमनी मला शेअर केलेलं आहे महत्वाच्या चालू घडामोडीबाबत. मी ते ग्रुपवरती शेअर करेन चॅनलवरती आपल्या. सायन्सचं मी सांगितलेलं आहे. सायन्ससाठी तुम्ही जे वाचताय ते बुक्स वाचा. टॉपिक सुद्धा तिथे शेअर केलेले आहेत. फोटो आहे चॅनलवरती. तो फोटो तुम्ही अवश्य डाउनलोड करून घ्या, तर तुम्हाला फायदा होईल. हा, सूची टॉपिक प्रत्येक वेळेस त्याच्यातनं 1-2 प्रश्न येतात, परंतु तुम्ही प्रशासकीय संबंध वगैरे वाचतायत ना त्यावेळेस ते येतं. एक टॉपिक आणखी ऍड करून घ्या. सॉरी, आंतरराज्य संबंध किंवा केंद्र राज्य संबंध हा एक टॉपिक पॉलिटीमध्ये वाचून घ्या. सॉरी, एक टॉपिक तो लिहायचा राहून गेला. केंद्र राज्य संबंध हा एक टॉपिक असू द्या, तो त्याच्यावरती प्रश्न येतात. हो, मी जे शेअर केलेले टॉपिक आहेत ते अगोदर करा. त्यातनं तुम्हाला सगळ्या बाबी कव्हर होतील. कॉन्फिडन्स येईल की तुमचं वाचून झालेलं आहे. 599 फीस आहे आपल्या फास्ट ट्रॅक बॅचची. हो हो, तुम्ही लेट जॉईन केलात, तुम्हाला ऑडिओ दिले जातील. प्रश्नसंच मधला अगोदर तुम्ही जर तुम्हाला स्पीड जास्त असेल तर 2015 पर्यंत सगळे प्रश्न सोडवा. 2019 पर्यंत तुम्हाला सगळ्या कव्हर करायचे असतील तर अगोदर कंबाईनची प्री आणि एसटीआय पीएसआय एसओचे मेन्सचे प्रश्न सोडवा. त्यानंतर राज्यसेवेचे प्रश्न सोडवला. तुम्हाला टाइम भेटेल तसं तुम्ही त्याचा वाढवा. थँक्यूचे मेसेज नंतर केले तरी चालतील, ते मला वाचायला वेळ लागतोय मुलांना उत्तर देण्यासाठी. हा, अगोदर जे रीड केलेत तेच करा. ऑडिओ लेक्चर बॅच जॉईन केली तर जे झालेले लेक्चर आहेत 5 लेक्चर झालेत इकॉनॉमिक्सचे ते तुम्हाला भेटतील. आणि बाकीचे पण तुम्हाला दररोजचे जे लेक्चर होतात त्याचे ऑडिओ लेक्चर शेअर केला जातो ग्रुपवरती. रिझनिंग बद्दल सांगितलेलं आहे. तुम्हाला माझं मत आहे, जर तुम्हाला रिझनिंग बऱ्यापैकी येत असेल तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे दररोज एक पेपर किंवा 15 ते 20 क्वेश्चन सोडवले पाहिजेत. त्या व्यतिरिक्त म्हणजे आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा आणखी जर कन्सेप्ट पाहायचे असेल कुठल्या पुस्तकातनं तर अभिनव पब्लिकेशनचे 2 पुस्तकं आहेत. बुद्धिमत्तेचं आणि मॅथ्सचं, ते तुम्ही पाहू शकता. पण त्याच्यात वेळ घालवू नका. तुम्हाला येतंय असं कन्सिडर आहे आणि तुम्ही तोच प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हा, करंट अफेअर्सचं लेक्चर पण घेणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंटची लिस्ट पण शेअर करणार आहे ग्रुपवरती. आणि टाइम मॅनेजमेंट सांगा. त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर सोडवताना सगळ्यात महत्वाचं की तुमचे 45 मिनिटामध्ये पहिल्या तुमचे 85 क्वेश्चन झालेले असले पाहिजेत. बेस्ट स्पीड मानली जाते त्याला. 45 मिनिट पहिले आणि त्याच्यात तुम्हाला तुमचे 85 प्रश्न सुटलेले असले पाहिजेत व्यवस्थित वाचून. शेवटच्या 15 मिनिटामध्ये तुमचे 15 क्वेश्चन बरोबर येतात. रिजनिंगचे प्रश्न येतात. प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट भेटतो आणि तुमचे जर व्यवस्थित रिडिंग असेल, फक्त कंबाईनच्या रिजनिंग आणि मॅथ मध्ये इतकंच असतं की तुम्हाला वेळ दिला तर तुम्ही 15ही प्रश्न बरोबर आणू शकता. वेळ नसतो म्हणून तुमचे ते चुकतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी 15 मिनिट कसे राहतील ह्या स्पीडनी प्रश्न सोडवायचे. म्हणजे तुमच्या पहिल्या 30 मिनिटामध्ये 55 ते 60 प्रश्न झाले पाहिजेत. म्हणजे पहिल्या 30 मिनिटानंतरच पाहायचं किंवा 55-50 क्वेश्चन नंतर पाहायचं की आपल्याला वेळ किती गेलेला आहे. घड्याळाकडे कंटिन्यू घड्याळाकडे पाहत बसायचं नाही. आणि प्रश्नपत्रिका सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं की तिथेच जास्त गिरवत बसायचं नाही पेन आणि प्रश्नपत्रिकेवर. त्यातनं खूप तुमचे 2-2, 1-1, 3-3, 4-4 सेकंद जातात त्याच्यामध्ये. तुम्ही जर ए बरोबर त्याला टिक मार्क करताय, बी चूक त्याला टिक मार्क करताय, तुम्हाला माहित आहे ना ए चूक आहे, ब बरोबर आहे, ब डायरेक्ट लिहून ठेवा, तिथं गोल करा.
तुम्हाला आणि रिपीट यायचं नाही इकडं राज्यसेवेसारखं, की मी टिक करतो आणि रिपीट परत वाचायला येतो, तर नाही. तुम्ही ते प्रत्येक जर 100 प्रश्न आहेत, 100 टिक करायला प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला 100 सेकंद गेले, तर तुमचे 1.5 मिनिट तिथं जाणार आहे. आणि गोल करायला तुमचा आणखी 3 मिनिट ते 4 मिनिट गोल करायला लागतात प्रत्येक प्रश्नांचे मिळून असं 4 म्हणजे तुमचे 8 मिनिट गोल करायला जातात आणि टिक करायला जाणार आहेत. ते तुमचे अनप्रोडक्टिव्ह आहे. प्रश्न उत्तरपत्रिकेवर टिक करणं हे प्रोडक्टिव्ह आहे. पण प्रश्नपत्रिकेवर टिक करत बसणं हे तुमचं काय प्रोडक्टिव्ह नाही. तर तुम्ही ते हातानेही करू शकता. तितकं फास्ट असलं पाहिजे, तितकं माइंड तुमचं स्टेबल असतं आणि तितकं ग्रास्पिंग पॉवर पण असते. फक्त चुकवू नका. 7चं 7लाच गोल करा, 8चं 8लाच गोल करा. प्रत्येक वेळेस 7 गोल, 7, 8 गोल, 9 गोल, 17 गोल, म्हणजे 17 प्रश्न म्हणायचा आणि तिथं गोल करायचं. ते म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये. ह्या बाबी सगळ्या क्लिअर करा, कारण 1-2 प्रश्न असे चुकले तर तुम्ही 1-2 मार्कांनी बाहेर पडू शकता. त्यामुळं अशा छोट्या छोट्या अजिबात चुका करायच्या नाहीत. सोबत व्यवस्थित आपली बैठक गोल म्हणजे बैठक व्यवस्था आपली जी आहे प्रश्न तो गोल करायचा. खूप मुलांना सवय लागलेली आहे की पीएन म्हणजे पुण्याचं गोल करतो आणि आपण बाकीचे लिहितो. परंतु तुम्ही आता तुमच्या कंबाईनचे सेंटर बदललेले आहात. गावाकडचं सेंटर आहे. जर तुम्ही लातूरचा असाल तर एलटी टाका, औरंगाबादला असाल तर एयू टाका. ह्या सगळ्या बाबी तुम्ही करा. त्या सुद्धा लक्षात ठेवा, कारण आपल्याला पुणे टाकून 1-2 वर्ष पुणे पीएन टाकून सवय लागलेली असते. त्यामुळे ते लक्षात ठेवा. करंट अफेअर्सचं चालू घडामोडीचे महत्वाचे टॉपिक 2-3 मित्रांनी शेअर केलेले आहेत. थँक्यू. हा, सेल्फ अनालिसिस ठेवा. त्यानंतर 40 प्रश्नपत्रिका व्यवस्थित शेअर केलेले आहेत. ते मी ग्रुपवरती शेअर करतो. नंतर बाकी मुलांचे प्रश्न झालेले आहेत बऱ्यापैकी. बाकी कुणाचे काही प्रश्न असतील? भरपूर मुलांनी महत्वाच्या चालू घडामोडीचे टाकलेले आहेत. हॉल तिकीट नवीन वरतीच येईल. ज्यांना बॅचसाठी ऍडमिशन वगैरे घ्यायचं आहे त्यांनी मला संपर्क साधू शकता लेक्चर झाल्यानंतर किंवा मेसेज करू शकता. पेमेंट केल्यानंतर ते स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला प्रायव्हेट ग्रुपवरती शेअर केलं जाईल आणि तिथे तुम्हाला म्हणजे प्रिव्हियस जे अगोदर लेक्चर झालेले असतील त्याचे तुम्हाला ऑडिओ भेटून जातील. दररोज आपलं 7:30 वाजता संध्याकाळी लेक्चर असतं आणि रविवारी आणि शनिवारी जास्त वेळ घेणार आहोत आता. आणि ते तुम्ही ऐकत नसाल तरीही तुम्हाला ते अवेलेबल असेल. जेव्हा तुम्हाला वेळ असेल किंवा बोर होत असेल तुम्ही ते ऐकू शकता. बाकी काही प्रश्न असतील तर ते शेअर करा. एमसीक्यूच्या बाबत विचारतात, आयोगाचे एमसीक्यू जास्त सोडवा जर तुम्हाला बोर होत असेल तर. हॅलो सर, टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट आहे का? आता 30 दिवसात तुमचा अभ्यास झालेला असेल, 2-3 वेळेस रीडिंग झालेली आहे, तुम्हाला स्पीडसाठी टेस्ट सिरीज पाहिजे, महत्वाचे आहे. टेस्ट सिरीज सोडवा आणि त्याचा काही परिणाम करून घेऊ नका स्वतःवर, की एका टेस्ट सिरीज मध्ये 55 मार्क येतात, दुसऱ्यामध्ये 35 येतात, तिसऱ्यामध्ये 50 येतात. त्याचा काही फरक पडत नसतो. आयोगाची प्रश्नपत्रिका खूप वेगळी असते. टेस्ट सिरीजची फक्त आणि फक्त तुमच्या स्पीडसाठी महत्वाची आहे. सर बॅच जॉइन केली सर, माझ्या बॅचमध्ये फक्त इकोचे 5 लेक्चर झाले आहेत का फक्त? आता बॅच जॉइन करायचे आहे तर ॲज अ प्लॅनिंग ठेवायला लागेल. ओके, ओके. आत्ताच 5 झालेत लेक्चर. बाकीचे तुम्हाला 25 दिवसामध्ये सगळे विषय क्लिअर होतील. त्याची काळजी करू नका. करंट पब्लिकेशनसाठी बुक तुम्ही इयर बुक कोणतीही वापरा. कोणतीही इयर बुक वापरा सध्या. 2.5 दिवस स्टडी प्लस पीवायक्यू साठी टाइम डिव्हिजन कसा असावा? तर तुम्ही सकाळी सब्जेक्ट 4 तास वाचायला हवा. त्यानंतर दुपारी एक अर्धा तास तुम्ही जेवण केल्यानंतर हे सोडायला हवं, रिजनिंग आणि मॅथ. त्यानंतर किंवा त्याच्याऐवजी तुम्ही करंट अफेअर्स सोडवायला हवं. आता सध्या शेवटचे हे 15 दिवस जास्त करंट अफेअर्स किंवा न्यूजपेपर वाचण्यात हे 1 महिना न्यूजपेपर वाचण्यामध्ये वेळ घालू नका. तितकाच वेळ तुम्ही 1 तास न्यूजपेपर वाचताय ना, तर 1 तास तुम्ही करंट अफेअर्सवर भर द्या. गेल्या 2 वर्षाचं ज्या 30 दिवसामध्ये सगळं रिव्हिजन होईल. न्यूजपेपर वाचण्यात वेळ घालू नका अजिबात. आणि पीवायक्यू तुम्ही कितीही सोडू शकता. आयोगाच्या पीवायक्यूला तुम्हाला अनलिमिटेड टाइम आहे किंवा अनलिमिटेड वेळ आहे, तुम्ही सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एमसीक्यू सोडवण्याची टेक्निकची काही गरज नाही. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवून
दररोज स्वतःची बिल्टअप करू शकता. त्यासाठी काही टेक्निकची आवश्यकता नाही. दिवसाला 2 विषय सध्या तरी अवेलेबल नाही. तुम्हाला जास्त होऊ शकतं. सकाळी आणि संध्याकाळी घ्यावं लागेल. सकाळी मग 6 वाजता लेक्चर चालू करावं लागेल. 15 ऑगस्ट दिवशी एक विषय पॉलिटी पूर्ण रिवाईज करूया आपण 15 ऑगस्ट दिवशी. त्याची काळजी करू नका. एक विषय तुमचा 15 ऑगस्टला पूर्ण होईल. 15 ऑगस्ट पर्यंत तुमचा इकॉनॉमिक्स झालेला असेल. त्याच्यानंतर हिस्ट्री किंवा हिस्ट्री झालेली असेल. त्यानंतर पॉलिटी तुमचा 15 तारखेला सगळा घेऊया. पूर्ण ओपन टू ऑल टाइप किंवा सगळ्यांसाठी घेऊया. त्याच्यानंतर मग तुमचं सायन्स तर मध्ये असणारच आहे. करंट अफेअर्सचे पण लेक्चर असणार आहे. तुमचे 2 लेक्चर ते कंटिन्यू चालत असतील. सर व्हॉट इज द गुड अटेम्प्ट फॉर कंबाईन अँड तुम्ही किती केलेला? माझे प्रत्येक वेळेस 100 असायचे. 97, 98 किंवा 100. 97, 98 ह्याच्यासाठी की एखादा क्वेश्चन असा असेल सायन्सचा की जो आपल्या कधीच वाचण्यात आलेला नाही, तोच सुटलेला. बाकी कधी सोडून आलेलं नाही मी. 100 ते 100 प्रश्न. बाकी काही प्रश्न असतील तर ते मला मेसेज करा. मी तुम्हाला ते उत्तरं देईन. बॅच जॉईन करायचे असेल तर तरी मेसेज करा. उत्तरे भेटतील. तर आजचं लेक्चर कसं झालं त्याचा फीडबॅक पण द्या मित्रांनो. आणि कंबाईन फास्ट ट्रॅक बॅचला पण जॉईन व्हा. तुम्हाला फायदा होईल. खूप आपले 50-60 मुलं आहेत. त्यांच्यासोबत तुम्हाला पण फायदा होईल. बाकी तुमचे काहीही प्रॉब्लेम असतील तर मेसेज करा प्रायव्हेट माझ्या ह्याच्यावरती. बाकी करंट अफेअर्सचे लेक्चर होणार आहेत ग्रुपवरती. पाटील सर घेतील. त्याची काळजी करू नका. आजचं लेक्चर एंड करतो मी. सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आपले 250 मुलांपर्यंत मुलं म्हणजे व्हॉइस चॅटला लिंक होते. भरपूर मुलांनी मेसेज केलेला आहे की त्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. काही प्रॉब्लेम येत आहेत. त्याच्यासाठी त्यांनी जॉईन करू शकले नाही. त्यांनी ऑडिओ रेकॉर्डची मागणी केलेली आहे. ऑडिओ रेकॉर्ड ह्याचा दिला जाईल. तो मी YouTube वरती आजचं लेक्चर अपलोड करेन. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये अपलोड होईल. आणि ते लेक्चर आजच्या लेक्चरचं तुम्हाला लिंक ग्रुपवरती दोन्ही चॅनलवरती शेअर केल्या जातील. तुमच्या मित्रांना वगैरे कोणाला अटेंड करता आलं नसेल लेक्चर तर त्यांना ते लिंक शेअर करा. तुमचे कोणते ग्रुप्स असतील तिथे पण तुम्ही ते लेक्चर शेअर करा. काही मुलांना प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होतील. आणि कुणाला तुमच्या मित्रांना वगैरे फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायचे असेल त्यांना पण फास्ट ट्रॅक बॅच बद्दल माहिती द्या. तर आजचं लेक्चर इथंच मी थांबवतो. थँक्यू मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य दिलात. पुढे पण आपले असेच लेक्चर होतील ओपन टू ऑल. त्याच्यामध्ये पण तुम्ही सगळ्यांनी सहकार्य द्या. तर मी आज आता हे लेक्चर आपलं एंड करत आहे. थँक्यू.